हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मला नवीन काहीतरी एक वेगळाच पदार्थ बनवायचा होता बघा. आणि आहोने मला चॅलेंज केलं होतं. आता ते काय चॅलेंज आहे तुम्हाला पुढं समजणारच आहे. तर मी लवकरच आज स्वयंपाकाला लागली होती, कारण दिवस होता तेव्हा चहा पाणी वगैरे केलं. तर चहा पाणी वगैरे केलेलं तो काही व्हिडिओ मी घेतला नाही. तर मुलं तर बाहेर खेळायला लागली. मलाही खेळायचं होतं, पण म्हटलं चला चॅलेंज केलं आहे म्हटलं ते ॲक्सेप्ट करून करायला पाहिजे. छान असं पीठ मळून ठेवलं होतं दालबट्टीसाठी. तर गरा वगैरे सोडा सगळं टाकून मळून ठेवलं होतं अर्धा तास. मग लगेच बट्ट्या बनवून घेतल्या. मग त्या पाण्यामध्येच उकडायला टाकल्या होत्या. थोडंसं तेल टाकून एकीकडे मग लगेच डाळ पण शिजवून घेतली वरणासाठी. थोडीशी मुगाची आणि थोडीशी तुरीची टाकून छान बनते वरण, त्यामुळं अर्धे अर्धे घेतले होते मी. आणि टेक्स्चरही छान येते वरणाला. बट्ट्या पण छान अशा फुगल्या होत्या बघा. मी एकीकडे बट्टे पण शिजत होते, एकीकडे डाळ लगेच शिजवून घेतली. मग लगेच मी वरणाला फोडणी देणार होते. आता टोमॅटो वगैरे मी त्यामध्ये शिजवून घेतलं ना. मी आज फोडणीच देणार होते त्याला डायरेक्ट. मस्त असं वरण पण भरून घेतलं, थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं. आणि आता बट्टे बनवलेत म्हटल्यावर जास्त लागते वरण. तर ते म्हटले जास्त लागते, तू जास्त बनव. तर रोजच्यासारखं कमी बनवलं तर तुझं वरण पुरणार नाही. तर चॅलेंज माझं पूर्ण झालं बघा. मस्त बनवले होते बट्टे. होणे चॅलेंज आता मला चॅलेंज करतात, कारण मी काहीतरी नवीन बनवलं का बनवायसाठी म्हणतात तुला काही जमणार नाही, आणि मी लगेच बनवते म्हणून माझी लईच चेष्टा मस्करी करतात मुलं. ते त्यांनाही खायला भेटते ना नवीन काहीतरी बनवल्यावर. मस्त झाले होते बघा, क्रिस्पी तुम्ही बघू शकताय. मला बनवता आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. छान असे लेअर पण आले होते. आता काय माझ्याकडून थोड्याच झाल्या, आता फर्स्ट टाईम बनवल्या होत्या आणि मला काही त्याचा अंदाज आला नाही. आणि त्यांनी टेस्ट करण्यासाठी पूर्ण कमी झाल्या, म्हणून म्हटलं चला मग भाकरी बनवायला लागली मला. आता पुरणार नाहीत म्हणून. आणि भात तर रोजच लागतो आम्हाला थोडासा भात पण बनवून घेतला आणि वरण वगैरे. मस्त झाले होते बट्टे बघा. आहोंना तर खूप आवडल्या. मग काय लगेच ज्वारीची भाकरी. आता चुलीवरची भाकरी आवडतात, पण बाहेर राहायचं म्हटलं का खावं लागतात. तर चूल मांडायला जागा आहे, पण त्याला जळण वगैरे आणायला लागते, त्यामुळं काही हे करणं शक्य नाही. पण आता लवकरच चुलीवरच्या भाकरी पण दाखवणार आहे, खायला पण भेटणार आहेत. तर 6 महिने झाले बघा आम्ही तरी गावाला गेलो नाही. तर नक्की गावाला गेले की तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ दाखवी. तुम्हाला दालबट्टी मला बनवता आले का नक्की कमेंटमध्ये सांगा. छान अशा मग 2 भाकरी बनवल्या. तर मुलं तर काय दालबट्टी आहेत म्हटल्यावर भाकरी खाणार नाहीत, म्हणून मी 2च मुचक्या बनवल्या, कारण वाया जातात त्या भात वगैरे एवढं म्हटल्यावर तेवढं चालायचंच. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पातळ पातळ अशी भाकरी बनवायला लागते बघा आमच्याकडे. नाही जाड बनवली का मग ओरडा बसते. तर सवयीच आहे आमच्याकडं, पातळ लागतात. तर कुठं तर मी पाहते एवढ्या जाड बनवतात ना. तर भरपूर फिरून आले, त्यामुळं भरपूर अनुभव आहे. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आहो म्हटले तुझं चॅलेंज पूर्ण झाले. आणि पहिल्यांदाच मी बनवल्यामुळं मी कट करून तळल्या होत्या, तर छान झाल्या होत्या. तर ते भरपूर बाहेर फिरतात, त्यामुळं गोल गोल पण असतात, म्हणजे गोलच डायरेक्ट तळतात. तर मी तशा केल्या नव्हत्या. ते मला म्हणत होते तू गोल का तळल्या नाहीत. आता पहिल्यांदा असल्यामुळं मी तशा तळल्या होत्या. तर माझं चॅलेंज पूर्ण झालं होतं. ते म्हटले तुझं चॅलेंज पूर्ण झाले. मग त्यांची खेळून वगैरे झालं का मग मस्त असं जेवण केलं बघा. चला तर बाय, पुन्हा भेटू. इथंच थांबते मी.